नमस्कार मंडळी, शीतल धवळ यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण छान नवीन डिश बनवणार आहोत, गिलकेचे भजे. आता याला काय म्हणतात गिलकेला, तर चोपडे जे दोडके असतात त्याला आपण गिलके म्हणतो. त्याचे आपण छान गरमागरम भजे बनवणार आहोत. पावसाळ्यामध्ये विशेषतः हे गिलके बाजारामध्ये येतात, तर तेव्हा त्याचा आस्वाद आपण पाऊस सुरू असताना गरमागरम भजे करून घेऊ शकतो आणि पौष्टिकही असतात. तर याकरिता आपण काय साहित्य घेतलं आहे, तर पातळ पातळ छान कांद्याचे काप तयार करून घेतले आणि हिरवी मिरची कापून घेतली, सांबार, कढीपत्ता, लसूण जिऱ्याची पेस्ट, तीळ, ओवा, चवीनुसार मीठ आणि आपल्या मसाल्याच्या डब्यातला सर्व काही थोडा थोडा मसाला. आणि मेन म्हणजे आपण याकरिता आवश्यक असलेलं बेसन घेतलं, 2 वाटी बेसन, मीडियम बाऊल असं, आणि पाणी एकीकडे तयार ठेवलं भिजवायला भज्याचं. पहिले आपण दोडक्याचे छान असे रॅपर काढून घेतले. रॅपर काढल्यानंतर त्याला धुतल्यानंतर त्यात जर बिया असल्या तर काढून घ्यायच्या, पण जर कोवळे असले तर त्यात बिया नसतात. तर मग त्याचे पातळ पातळ असे काप करून घ्यायचे, म्हणजे ते पटकन शिजतात तेलामध्ये. तर हे पातळ काप आपण बेसनाच्या सारणामध्ये आपण टाकले. त्यामध्ये सर्व आता एक एक इन्ग्रेडियंट्स टाकले. चवीनुसार तिखट, मीठ, धनिया पावडर, ओवा, जिरा, सर्व साहित्य आपण टाकून व्यवस्थित असं थोडं थोडं पाणी टाकून भिजवलं, कारण एकदम पातळही नको हे सारण आणि जास्त घट्ट पण नको. आणि विशेषतः यामध्ये सोडा वगैरे काही घातलेला नाही आहे. तर असे हे गिलकेचे भजे आपण आता तयार करून घेऊयात. The cobblestones glisten, the city hums low, a drizzle soft whisper, where do thoughts go? The saxophone sighs in a soulful lament, a moment of peace that feels heaven sent. Through bookstore windows, the stories unfold, between dusty pages, the wisdom of old. The jazz dances gently, it carries the breeze. Philosophy lingers in moments like these. Reflections in the rain, a world so surreal. Each drop tells a story, each step helps us heal. The piano keeps time for the heart's tender sway, and the quiet affirms what no words need to say. Oh, what is a thought but a cloud in the sky? It drifts and reforms and it bids us ask why. बघा, अशा प्रमाणे आपले जे गिलकेचे भजे आहे ते आता तयार होत आहेत. एकदम कमी फ्लेमवर याला होऊ द्यायचे, म्हणजे जे गिलके असतात ना ते छानपैकी शिजतात. नाहीतर काय आहे, वरचं बेसन आपल्याला झालेलं दिसेल आणि आतमधून कडक असं नको व्हायला. म्हणून थोडं पेशन्स लागतो. कमी फ्लेमवर थोडं होऊ द्यायचं आणि मग पलटवायचे आणि मग परत होऊ द्यायचे, म्हणजे ते छान असे आतमधला भाग पण शिजतो, पोटाला पचायला हलकं पण होतं आणि खाण्यासही छान कुरकुरीत असं मजेदार भजी आपल्याला खायला मिळतात. तर करून बघूया आणि
सॉससोबत पण आपण याला खाऊ शकतो किंवा वरतून आपण चीज वगैरे थोडा किसलेला टाकून याचा आस्वाद घेऊ शकतो. तर अशा प्रकारे हे गिलके पावसाळ्यात आपण करायचे. घरगुती जे साहित्य असते आपलं त्यानुसारच आपण रेसिपी बनवतो. म्हणून माझ्या ह्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत पण पोचवा, मित्रमंडळीपर्यंत पण, जेणेकरून घरगुती साहित्यातूनच पटापट लगेच आठवण आली तेव्हा आपण पदार्थ करू शकतो आणि त्यांना पण ह्या चॅनलचा लाभ मिळेल आणि असे पदार्थ करून बघायला इझी होईल. म्हणून शेअर नक्की करा आणि एक कमेंट सोडून जा कसं वाटतं ते. याने कसं आम्हाला पण जरा प्रोत्साहन मिळतं, प्रेरणा मिळते की करावं. आपण जे पदार्थ करतो आहे किंवा आपल्या रूढी परंपरेनुसार आपण जे ऐकत आलो आहे, करत आलेलो आहे ते आजच्या पिढीपर्यंत पोहोचवावे हे पदार्थ सोपी पद्धतीने. तर तसे आपण प्रयत्न करतो बनवण्याचा आणि लागलीच काही खूप मोठं सामान वगैरे घेऊन यायचं मार्केटमधून असं काही आपल्या रेसिपी नसतात. म्हणून तुम्हाला आवडेल आणि इझी कमी खर्चामध्ये होईल आणि शरीराला पण पौष्टिक अशा हेल्दी रेसिपीज आपण आपल्या चॅनलमध्ये तयार करतो, दाखवतो. तर नक्कीच चॅनलला सपोर्ट करा, त्यामुळे ग्रोथ होईल चॅनलची. धन्यवाद.